मुख्यमंत्र्यांकडून हुतात्मा स्मारकावर अभिवादन, फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। स्मारकास्थळी मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर ऋतू तावडे उपस्थित। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र दिनानिमित्तानं हुतात्म्यांना अभिवादन। हुतात्मा चौकामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित। महाराष्ट्र दिनानिमित्तानं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। विठ्ठल मंदिराला विविध आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी शेवंती, जरबेरा, झेंडू त्याचबरोबर गुलाब यासह 2 टन फुलांचा वापर। काँग्रेसचा अखेर अंबादास दानवेंना पाठिंबा। शिवसेना युबीटी आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनधरणीला यश। ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा। आगामी विधान परिषदेच्या 2 जागांची काँग्रेसची मागणी, ठाकरेंच्या सेनेला अमान्य। परिषदेची केवळ 1च जागा काँग्रेसला देण्याची शिवसेना युबीटीची तयारी असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडूंनी हाती घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। झेंडा बदलला तरी अजेंडा कायम राहणार का, याकडे लक्ष। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर आता मराठी भाषा आलीच पाहिजे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। मुंबईला बॉम्बे म्हणाल तर बांबू लक्षात ठेवा, बॉम्बे म्हणणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सज्जड दम। नांदेड जिल्ह्याला राज्यामध्ये सर्वाधिक 813 कोटी रुपये पीक विमा मंजूर। जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे विम्याची रक्कम वर्ग। राज्यभरात नांदेड पॅटर्नची जोरदार चर्चा। मुंबईतील कलिंगड विषबाधा प्रकरणामध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती, मात्र अद्याप लेखी अहवाल प्राप्त झालेला नाही। सायन पनवेल दुर्घटनेप्रकरणात कंत्राटदाराला दणका। कंत्राटदाराला 1 कोटी रुपयांचा दंड। उपायुक्तांच्या वतीनं या घटनेची चौकशी केली जाणार। भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी कोर्टानं नाकारली। खरातला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 9व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून कोर्टात अर्ज दाखल। अशोक खराच्या अटकेनंतर राज्यभरात भोंदू बाबांचं पीक आल्यासारखी परिस्थिती। महिला अत्याचार, लैंगिक शोषणासह फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 भोंदू बाबांवर गुन्हा दाखल। पुण्यामध्ये महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती। राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे आदेश। जालना शहरामध्ये बंदी असलेल्या नशेच्या गोळ्यांची जोरदार विक्री। जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये धक्कादायक बाब उघडकीला। गोळ्यांच्या विक्रीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता।